हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. त्यासाठी पाक करण्यासाठी मी इथे बरोबर 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण अजून 1 ग्लास पाणी घालणार आहोत पाकासाठी आणि बरोबर त्याच मापाने 2 ग्लास आपण साखर घालणार आहोत पाक करण्यासाठी. ही घेतली अजून 1 ग्लास मी, बरोबर हे ग्लास 1 साखर आणि बरोबर तेवढ्या मापाने भरून आपण अजून 1 ग्लास साखर टाकणार आहोत पाक करण्यासाठी. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. आपण पाक करताना 10 मिनिट आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. जास्त कडक नाही करायचा पाक आपल्याला. ही अजून 1 घातली ग्लास साखर मी. तर आपला पाक इकडे तयार होतोय. तोपर्यंत आता आपण गुलाबजामुनसाठी पॅकेटमधला खोवा घेतलेला आहे. हा खोवा त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त पातळ असं आपल्याला मळायचं नाही. हलक्या हलक्या हाताने आपण मळून घ्यायचं आहे ह्याला, जेणेकरून आपले बॉल्स व्यवस्थित बनल्या जातील गुलाबजामुनचे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. थोडं थोडंसंच टाकायचं पाणी आपल्याला. हे मळून घेऊया पाणी टाकून आपण. तर बघू शकता घट्ट आपला असा गोळा ह्याचा तयार झालेला आहे. तर आता आपण छोटे छोटे जे बॉल्स बनवून घेऊया. छोटे छोटेच बनवायचे आपले, कारण गुलाबजामुन नंतर आपले फुगतात तेलामध्ये. तर हाताला आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग ह्याच्या गोळ्या आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. हे बघा मी तेल लावले. तर हाताला तेल लावून ह्या गोळ्या आपण व्यवस्थित बनवून घेऊया. सर्व गोळ्या याच प्रमाणे आपण बनवून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या अशा सर्व गुलाबजामुनच्या आपण ह्या खोव्याच्या गोळ्या बनवून घेऊया. पॅकेटमधला खोवा मी यूज केलेला आहे. तुम्ही खोवा घरी पण बनवू शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं घरी पण बनवू शकता. दुधापासून खोवा तुम्ही. हे बघा अशा पद्धतीनं आपण सर्व गोळ्या अशा पद्धतीनं तयार करून घेणार आहोत. तर आपल्या ह्या आता सर्व गोळ्या बघू शकता तुम्ही ह्या बनवून झालेल्या आहेत. हे सर्व गुलाबजामुनचे 15 ते 20 बॉल बनले असतील ह्या गुलाबजामुनचे, ह्या खोव्याचे. तर आता आपण कढईमध्ये इथं तेल टाकून घेऊया. कढईत तेल आपण तापत ठेवलेलं होतं. हे बघा तेल तापून झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे छोटे छोटे बॉल्स तळून घेऊया. तुम्ही तेल तूप काही यूज करू शकता. तुपामध्ये पण छान गुलाबजामुन होतात, तळल्या जातात व्यवस्थित. पण मी इथं तेलाचा यूज केला आहे. तेलामध्ये टाकून मी गुलाबजामुन तळून घेणार आहे हे बॉल्स व्यवस्थित. पूर्ण चांगलं सोनेरी रंग, ब्राऊन रंग येऊपर्यंत आपण याला तळायचं आहे. पूर्ण ब्राऊन रंग आला तर गुलाबजामुन आपले आतून पण व्यवस्थित भाजले जातील, कच्चे राहणार नाहीत अजिबात. आणि पाक जो आहे तो व्यवस्थित भाजला गेल्यामुळे आतपर्यंत जाईल आपला. त्यामुळे व्यवस्थित आपण हे मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची, जेणेकरून आतमध्ये पण आपलं भाजल्या जाईल व्यवस्थित. अशा पद्धतीनं आपण भाजून घ्यायचं आहे ह्याला, व्यवस्थित तळून छान घ्यायचं आहे. पूर्ण ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ह्याला तळून घ्यायचं आहे गुलाबजामुनला. पाक मी 10 मिनिटांसाठी ठेवला होता. तो गॅस बंद केलेला आहे मी पाकाचा. थंड पण झाला असेल माझा आता पाक. तोपर्यंत मी इकडे गुलाबजामुन तळून घेते. कडक असा पाक नसतो करायचा गुलाबजामुनला, त्यामुळं 10 मिनिटासाठी ठेवून साखर विरघळली की बंद करून घ्यायचा आपण हा गॅस. हे गुलाबजामुन मी तळते. ब्राऊन कलर येऊपर्यंत ह्याला व्यवस्थित आपण तळून घ्यायचं आहे गुलाबजामुनला. हे बघा आत्ता याचा सोनेरी कलर येऊ लागला आहे थोडासा. अजून आपण थोड्या वेळ थोडंसं तळूया आपण. जास्त पण हाय गॅसवर ही आपण तळायचं नाही अजिबात, जेणेकरून वरनं फक्त करपल्या जातील, आतून कच्चे राहतील आपले गुलाबजामुन. त्यामुळं असं मीडियम गॅसची फ्लेम करून आपण तळून घ्यायचं. हे बॉल्स बघा किती मोठे झाले आहेत आपले तेलामध्ये टाकल्यावर. नंतर पाकामध्ये मुरल्यावर पण आपले गुलाबजामुन अजून फुगतात व्यवस्थित. बघू शकता तुम्ही आता आपला ब्राऊन कलर यायला लागला आहे हलकासा. हे बघा ब्राऊन कलर.
ब्राऊन कलर यायला लागलेला आहे आपला गुलाबजामुनला. पाक थंड झाला असेल आपला, थंड केला आहे आता पाक आपण. कमी केला मी गॅस जरा आता. हे बघा आता पाक आपण ठेवला होता तो थंड झाला असेल. आता पाक बनवून तयार होता. तर ह्या डायरेक्ट आपण पाकामध्ये ह्या बॉल्स हे पाकामध्ये टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व बॉल्स असं तळून घ्यायचे आहेत. हे तेलामध्ये, तुपामध्ये, कशामध्ये पण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तळून घ्या. हे बघा तेलामध्ये मी तळून घेतले होते. हे टाकलेले आहेत पाकामध्ये. हे बघा सर्व बॉल्स माझे तळून व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड. बारीक केलती साखरेमध्ये, स्वादासाठी टाकलेली आहे मी ही वेलची पूड. छान वास येतो गुलाबजामुनचा आपल्या, त्यामुळे मी ही वेलची पूड टाकलेली. हे बघा आता आपण ह्याला अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया, बरोबर, जेणेकरून पाक आतमध्ये जाईल आपला. तर आपला हे बघा अर्धा तास झालेला आहे आपला ठेवून. गुलाबजामुन किती छान फुगलेले आहेत गुलाबजामुन. पाक आतपर्यंत गेलेला आहे. वेलचीचे बारीक बारीक तुकडे आहेत. खूप छान अशी स्मेल येते. खूप छान आपले गुलाबजामुन बनवून तयार आहेत. अगदी रसरशीत गुलाबजामुन आहेत. आतपर्यंत पाक गेलेला आहे. एकही गुलाबजामुन फुटलेला नाही आपला. बघू शकता खूप छान आपले गुलाबजामुन बनवून रेडी आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटते. खूप छान आहेत आपले गुलाबजामुन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि असंच रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.